साप धरला यांनी. बापरे बापरे बापरे, यांचं डेअरिंग होती की एवढी. लय मोठा आहे गाड्या. हे ना नाही नाही हे इथे. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. का आता प्रग्नेशन मी चाललोय खालच्या वावरात. काल आहे ना फुल पाणी आलं होतं, हे पूर्ण पाण्यात होतं घासन ते सगळं. आता गेलं बरं का जिरून. आणि ना संजय आजी अभय नाही का त्याच्या वावरात ना वडा वाहत होता काल. आता तेच बघायला चाललोय पाणी ओसरलं का नाही. आपली विहीर तर पूर्ण पॅक भरली, एकदम टच भरली असेल ती. आता चला बघू आपण खाली जाऊन. हे ना वावर काल सगळे पाण्यात होते रात्री, इतका पाऊस झाला. जर कालचा तुम्ही व्लॉग बघितला असेल ना, शेवट मी टाकलेलं आहे. थोडा अंधारातच काढला बरं, कारण की रात्रीच झालं. चालू आहे उगली हो बाजरी परत. पाय बघ कशी जाते ते बघा, इतका पाय जाऊ राहिलाय. चल गोल्या बंटी, चला चला वा पुढं. आता नेमकी तिकडून आलं का प्रग्नेश मला बाबाला मोठ्या गाडीत म्हणजे 4 व्हीलरमध्ये जायचं आहे संगमनेरला. आज अपॉइंटमेंट आहे माझी केसाची. तिकडून तर पाऊस नाही लागला तर बरं होईल फक्त. आता 6 वाजले तेवढा उजाड पडलाय काय भाऊ. पाणी आजू वावरात प्रग्नेश. तिकडं इकडे आहे ना पाणी बघा वावरात. हे बघा आजूक वावरात पाणी जमा आहे. इथून असं डायरेक्ट वाडा वाहत होता भाऊ, फुल भरलं होतं. तिकडे त्या वावरात बी पाणी. आपले विहीर बघू आपण. आता काय मच्छर आहेत का काय एवढे. भरली का किती राहिली आहे खाली गेली काय, कुठे गेली बरं तेवढी. भरण ती हळूहळू हळूहळू भरण. काल इतकी आली होती परत खाली गेली वाटतं. पण कसं काय जाईन खाली गाड्या. एवढे वारं सुद्धा केळीच झाड नाही पड. गोल्या इकडं वय, तिकडून बघून मागच्या वावरत अख्खा. हा कापड कोण ठेवलं ते आले असते ना वाहून. मग ते विहिरीवर सगळे कापड वाहून आले वाटतं. हे सगळं मैदान पाण्यात होतं भाऊ काल. आता एवढं नाही. वाड्याला बी पाणी आहे का नाही काय माहिती. नदीचं गेलं असेल एखादी, वाड्याचं बी काय सांगू. रात्रीतून नुसती काय पलट झाली. पक्षी चालले आता शिकारीला. लयच डेंजर पाऊस होता भाऊ. आज बी तसंच आहे, आज बी येतं काय काय माहिती भाऊ वाड्याला पाणी. लयच डेंजर पाऊस होता भाऊ. आज बी तसंच आहे, आज बी येतं काय काय माहिती भाऊ वाड्याला पाणी. इथून वाहत होतं, इथून असं खाली चाललं होतं तिकडं असं. लयच डेंजर पाणी होतं भाऊ काल. या वावरात जायची तर हिंमतच नाही भाऊ माझी. चला रिवर्स गिअर. तिकडं पायात जाते डायरेक्ट माणूस घसत काय काय माहिती. इतकं पाणी साचले होते डायरेक्ट आज काही जाईन गुडघ्या इतके पाय. मग चला आपलं घरी आता आवरतो आणि निघतो. बाबाचं आवरला असं ना, आता आमच्या दोघांचंच आवरायचं राहिले फक्त. चला प्रग्नेश, चला बाबा प्रग्नेश चला, चल लवकर चला. मग मी येतो ग, आजी येतो हळू. बर बर. मला आपल्या दुधाचे पेट्रोल धूत म्हणतो ते बॉम्बेवाले पेट्रोल पंपचे. बाबाची ओळखीच आहे ना. आलोय आता. काय करतो रे. चालू ऐका पण हवा भरायची म्हणलं गाडी. चालू ऐका. अरे याचं तर नवदलच गेलेलं आहे. अरे बस आता. बस असं आहे, इतकं भारी पेट्रोल पंप. नवीनच आहे काय रो, नवीनच पेट्रोल पंप आहे आणि त्याच्यात कुठान काय पावसाचं कस काय बंद झालं काय माहिती. नेवासाच्या थोडं आपण आहे ना अलीकडे आलेलो आहे. आता कुकान नाही लागला अजून तसं बनायला. तर चला आता बघू रस्त्यात किती पाऊस आहे किती नाही. सगळे सरळ रोड इथं. नुसतं सरळ. कोणता रोड आहे तो. आहे ना 300 किलोमीटर लांब आहे. सरळ आहे. यो तासाची पण यो आपला 30 नसल. 1-2 किलोमीटर असं आहे. लोकल सगळं इथं हे राव पंजाड इथं सगळं. तिथं काय चालू आहे इकडे, काय लावून राहिले. टमाट्याचा बाग.
टमाटे आहेत बाबा. संत्रे. अरे इथे सगळे बाग आहेत राव. स्पीड ब्रेकर आहेत बाबा इथं. शाबाश. चला आता आपण आहे ना श्रीरामपूरला पोहोचलोय. 2 पॅसेंजर पण घेतले होते त्यांना आता सोडला. आता चाललोय. चला चला चला. हे श्रीरामपूरच्या बाहेर बघता आता लोणी मग झालं. आता माझ्यामध्ये 60 किलोमीटर राहिलं असं ना. चला. डोंगर आहेत ना डोंगरावर ढग उतरल्यावानी झालं इकडं बाबा. आता आलंच समजायचं. वातावरण लय भारी इथलचं. बरं झालं टू व्हीलर. बरं झालं टू व्हीलरवर नाही आलो. आता तर पाऊस लागला नाही बरं का. पण जाताना काय माहिती काय हाल होते काय माहिती बाबा. बघा चलाच आता आपण आलोय संगमनेर मध्ये. गर्दी तर मारण्याची आहे. आता काय आहे गर्दी किती पुढं. बापरे मारण्याची गर्दी राव. बस स्टँडला मोठं आहे बघ नाही संगमनेरचं. इथून रिक्षा घ्यावं लागेल. 50 रुपये डायरेक्ट आयमापास जायला. बघ आता गर्दी काय हो. मारण्याची गर्दी. किती वाजले 11 वाजले. करेक्ट 11ला आलो. 8:30ला निघलो होतो. धडकीतो का भाऊ. धडकीतो का आता. धडकीणार आता वॅगनर. आपण जाऊन दवाखान्यात डॉक्टरला डायरेक्ट म्हणणार आहे 8 महिन्याची आवश्यकता आहे मला आता. कारण की आता मागच्या वेळेस उशीर झालं त्याच्यामुळे ते 2च महिने दिले. पण आता 8 महिन्याचेच म्हणणार आहे. तर 2 महिने यायला परवडत नाही. आता परवडत नाही. मरणाचं बोर होत आहे बाबा. काय सांगावं लय बोर होत आहे. जास्त रमेशलाच विचारा किती बोर झाले त्याला. चला चला भाऊ 27 नंबर भेटलाय. 27 नंबर भेटला. हां अजून तर 0 चालू आहे. काय माहिती कधी. तरी 27 आहे. अजून तर 0 अजून घेतलेच नाही वाटतात. अजून सुरुवात नाही. 27 म्हणजे एवढं काय भारी आहे. एवढं काय भारी आहे. पार्किंग आहे जास्त कम करतो. चला आता आलोय दवाखान्यातून. मला वाटलं मेडिकल होते थोडेफार तर झाले 3,000चे. मला वाटलं 1,000 रुपये जाऊन सगळं नाही का. 3,000 चला आलो चला भाऊ. गाडी आहे तिथं लावलेली. काय बाबाने पायऱ्याने चालले ते बाबा खाली. फुल टाइमपास केला. फुल टाइम. चला फुल टाइमपास केलेला. फुल म्हणजे आता मला टाइमपास झालाय सगळा. चला लवकर जायचं. आता आहे ना 1:30 वाजलाय. किती वाजेपर्यंत जायचं प्रज्ञेश आता. 5 वाजेपर्यंत जाऊ. 5च्या आत जाऊ आता. चला चला आता आपण निघालोय. थोडं संगमनेरच्या बाहेर नाही आलो अजून पण चाललंय. गर्दी लय होती स्टँडच्या तिथं. मारण्याची गर्दी होती. आता चाललोय हळूहळू. आता बाबा मागं बसले. प्रज्ञेश गाणे लावतोय. चला आता जाऊ आपण. एखादं सीट परत भेटलं तर बघू. काय हॉर्न वाजतोय बाबा ह्यो गडी. एकच सीट घ्या बरं. कमी मागं बरं एकच सीट घेऊ. प्रज्ञेश म्हणतो एकच घेऊ. पण भेटलं तर आता भेटलं तर लोक आता दुपारी कामात असते. बरं चला. पाऊस आलाय दादा. आता लय जोर द्यायला लागले ते बघा. आता पूर्ण हे व्हायला लागले. आपल्या इकडच्याच भागात पाऊस आहे. तिकडे संगमनेरच्या इकडे पाऊसच नाही आहे. संगमनेर झालं श्रीरामपूर झालं पाऊसच नाही आहे. आपलंच नेवासा पाथर्डी शेवगाव तेच जोडीला आहे. नगरला सुद्धा पाऊस नाही एवढा. मग रेड झोन पोहोचलोय आपण गुजरवाडी. रेड झोन दिला. रेड झोन नाही चांगलाच रेड झोन दिलाय आपल्याला. चला भाऊ आता हळूहळू घेतो. बल्ब चालू करावं लागते ना आता मला. जास्त नाही वाढावं फक्त. तरी मी बघितलंच होतं दुपारी पाऊस चालू होणार होता. बरं झालं आता नाही तर आता 2 व्हीलरला हाल झाले असते आपले. आता वाढला ना रे. लोकांचे वावरात अजून कांदे बाबा आहे ना. लोकांच्या वावरात येतात. फुल झोप येते. झोपा लागल्या कसं काय. बापरे काय वाढला.
आत्ताशी 3 वाजले. 3 वाजले. आम्हाला वाटतं तर 4-5 वाजते. 4 वाजते घरी असतो. 4 वाजता घरी असतो ना आपण. शब्द ताक आपले ताक आहे. मग आता आहे ना नेवाशात पोहोचलोय. नेवाशातला ताक घेतलाय प्यायला. चला आता चांगलं प्रग्नेश म्हणतोय मी 2-2 ग्लास म्हणलो ओके काही टेन्शन नाही. एका ग्लास मध्ये सब्जाच नाही आला. एका ग्लास मध्ये फुल सब्जा आला. झोप आली झोप आली वरतून. म्हणून भारी आहे पण बाबा. भारी बाबा नाव जेवायचं मठ्ठा 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 तशी नाव आठवलंय बाबा. मठ्ठा मठ्ठा नाही वेगळंच लागतं. मठ्ठा वेगळा असतो. मठ्ठा वेगळा आहे. गोड पण हे गोड नाही भारी मसाला मसाला आहे त्याच्यामुळे. सब्जी आहे. हे केलं का ओके. चला चला घरी आता. चला आता भाऊ आलो आपण आता घरी. आत्ता शिक जरा भारी वाटतंय. इकडचं थोडं साफसूफ करावं लागेल. साप धरला यांनी. बापरे बापरे बापरे. यांचं डेअरिंग होती की एवढी. लय मोठं आहे गाड्या. हे ना नाही नाही हे इथं आहे. बघा कसं आहे. बापरे बापरे. मी तुला पोरची पाहिजे. बरं झालं बारीक होतं मोठं ना. मग बारीक आहे चपळच नाही. हा ना बरं झालं. आता घरातलं बघितलं. आम्ही येतो तिकडे मोरंडीच्या तिकडे सोडून त्याला. हे गोले काय रे. बरोबर त्याला सांगतो ना. भाऊ त्या सापाला नीट सोडून यावं लागेल भाऊ आपल्याला. किरणदा आता नीट धरलाय. पोरच्यात निघला म्हणजे बारीक होता बाबा. तो दरवाजा खालून कधीच घरात घुसला असतो. एवढंच आहे ती. अरे घरात घुसला असतं दरवाजा बंद जरी असतं तरी. आता अवघडच झालं. अवघडच आहे भाऊ आता अवघड. त्या माझ्या रूमच्या काचाला एक जाळी बसून घ्यायची. मी म्हणलं पप्पा तिथं झोपलेलं होती. मी दरवाजे ओपन करून अवघडायचे. चला बाबा किरण दादा आलाय. किरण दादा आला. चला ना. कशी डेअरिंग केली रे बाबा तू धरायची त्याला. अरे बापरे इतकं माझं त्याला बघून तर का सुटलंय आत्ताच. सोडून द्यावं लागेल राव. हा ते ऑक्सिजन हे होत असं लवकर. आपण ते पेट्रोल पंपाशी देऊ सोडून. सर नाही नाही कोणत्या पंपापाशी. पेट्रोल पंप तिथं हे काय आहे देव. हे काय बोकस तोंडी. चल निघालं का. हा निघालं. हा राहून दे बादली. बघा तू चालला. ओके आता लय हळूहळू गेला देऊ. काय फेकून दे. तो लय सरकारने पळून गेला. काही टेन्शन नाही. लय मस्त बाईक पळून गेला ते. एवढं टेन्शन. हां अहो बरं एका धरला बिरला असं सापडला परत सोडून यायला. त्या साईड ती बरं नाही ठेवली. ती काय आपल्याला काय यायला नाही ठेवायची कुठं. चला रे कोंबडे चला धरा. चला धरा धरा. चला चला चला. मला गौरीला सोडायचं. आम्ही जेव्हापासून मांजी तेव्हापासून गौरीला सोडलंच नाही. मम्मीला भीती होती त्याच्यामुळं. हो यांना टाकतो. राजहंसला कोंड देतो आणि जातो थोडी पालक आणायची काढून. हेर होडे होडे हो. चला 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 चला. हेर ना काय शेळी बाबा. काय अर्धा तास पळीलंय बाबा नुसतं. तार लावून टाकतो ना. गौरीला सोडायचं ना अजून. चल गौरी पळ तिकडे. पळ पळ पळ. जा पळा. त्या पाणी आता हे फिर गाव आहे ना तुझा नो.
हा बापरे, इथं सगळंच पसारा काढून टाकलं बा मम्मीने, सगळंच बागेत फेकलंय. काय आहे? अरे बापरे, नगरचं हे भाज्या क्रश करायचं होतं. चला भाऊ. अरे साऊंड ते इकडं कुठं फेकलंय तवायला, नीट ठेवावं लागेल परत गोणीत. चला भाऊ, पालक किती काढलंय बघू दे मम्मीने. मेथी लावली होती का नाही तेच कळत नाही मला. ती पालकाचा काय झालं मोड, आता एक गडी तर द्यायची त्यांना, इकडचे तिकडचं मोड. चला घेतो 2 गाड्या, एक घरी आपल्याला आणि एक आहे ना त्या आजी लावून राहिली. या आंब्याला लवकरात लवकर उतरायला चालू करावं लागेल. बघा किती पाड झाले तयार. मी आता जुडी पण घेतली, आता देतो त्यांना बांधून. चला भाऊ, मस्त आहे जुडी पालखाची. हे ना आता याच्यात पण मारण्याचे असते बरं का साप बारकले आहेत. आता काय करता, आपण गावाकडे राहतोय, शेतीत राहतोय, चालूच असते सापासाठी. चला भाऊ, इथं सामान जे चांगलं आहे ते घ्यावं लागेल मला बाहेर काढून. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, सबस्क्राईब, टाटा, आजले दमलं, धन्यवाद.